नमस्कार मित्रांनो, मी ललित शिंदे स्वागत करतो तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. जर तुमचं वोटर आयडी कार्ड अजूनपर्यंत बनवलं नसेल आणि तुमचं वय 18 वर्ष पूर्ण झालं असेल, तर आता तुम्ही फक्त आधार कार्डच्या मदतीने तुमचं नवीन वोटर आयडी कार्ड ऑनलाईन बनवू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण नवीन प्रक्रिया समजावून सांगणार आहे, कारण सध्या वोटर आयडी कार्ड बनवण्यासाठी प्रक्रिया पूर्णपणे बदलली गेली आहे. आता तुम्हाला आधार OTP द्वारे व्हेरिफिकेशन करावं लागतं. संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे. फॉर्म कसा भरायचा, कोणते डॉक्युमेंट जोडायचे, आधार कार्ड व्हेरिफिकेशन कसं करायचं, सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजावणार आहे. म्हणून व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यानंतर तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. सर्च बार मध्ये टाईप करायचं आहे वोटर आयडी. पहिल्या नंबरला वेबसाईट इन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला ही वेबसाईट भेटत नसेल तर मी या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट क्लिक करून वेबसाईट वरती येऊ शकता. जर तुमचं इथं ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन करा. जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्ही साइन इन बटनावरती क्लिक करा. साइन इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं अकाउंट तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकली नाही तरी चालू शकतं. त्यानंतर तुम्हाला इथं आहे तसा कॅप्चर टाकायचा आहे. कॅप्चर टाकल्यानंतर कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं लास्ट नेम सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. जो नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन साठी दिला होता त्या नंबरवर एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आता तुमचं अकाउंट हे तयार झालेलं आहे. त्यासाठी तुम्हाला आता लॉग इन करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला परत तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चर टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP या ऑप्शन वरती क्लिक करून तुमच्या मोबाईलवर लगेच OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय आणि लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करून लॉग इन होऊन जायचं आहे. पद्धतीने तुम्ही पोर्टलवर लॉग इन होऊन गेलेला आहात. त्यानंतर आपल्याला न्यू वोटर रजिस्ट्रेशन या बटनावरती खाली तुम्हाला इथे दिसत असेल फॉर्म फिलिंग 6 या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने फॉर्म भरायची प्रोसेस येऊन जाईल. आपल्याला आता या सगळ्या स्टेप पूर्ण करायच्या आहे. आपल्याला आपलं स्टेट निवडायचं आहे. तर माझं महाराष्ट्र स्टेट आहे तर मी महाराष्ट्र स्टेट निवडतो आहे. त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला त्यानंतर आपल्याला असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जोही तुमचा तालुका वगैरे असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला इथं पर्सनल डिटेल्स तुमचे डिटेल्स इथं विचारतील. त्यानंतर तुम्हाला इंग्लिश मध्ये तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव इथं लिहायचं आहे. त्यानंतर सरनेम तुमचं लिहायचं आहे. त्यानंतर खाली फक्त क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला तुमचं मराठीमध्ये व्यवस्थित नाव येत नसेल तर तुम्ही इथं करेक्शन करू शकता. त्यानंतर सरनेमवर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. तिथं मराठीमध्ये तुमचं नाव हे आलेलं असेल. त्यानंतर तुम्ही इथं PDF असेल किंवा JPC असेल तो फोटो तुम्ही तुमचा फोटो क्लिक करून अपलोड करू शकता. अपलोड केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला C ऑप्शन दिसेल. तिथे तुमचं रिलेटिव्ह विचारतील. म्हणजेच जर तुमचं फादर असतील तर फादरचं नाव वगैरे द्या. जर तुम्हाला मदर असेल तर मदरचं द्या. त्यानंतर तुमचं हस्बंड असतील तर हस्बंडचं द्या. वाईफ असेल तर वाईफचं द्या. नॉर्मली जास्त करून फादरचं दिलं जातं तर त्यासाठी आपण इथं फादरचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सरनेम हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली फक्त क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचं मराठीत हे नाव येऊन जाईल. त्यानंतर सरनेमच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर कॉन्टॅक्ट डिटेलची हे ऑप्शन ओपन झालेलं असेल. तिथे तुम्हाला जर तुमचा स्वतःचा नंबर असेल तर तुम्हाला सेल्फ ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्या वडिलांचा वगैरे नंबर असेल तर तुम्हाला रिलेटिव्ह ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली मोबाईल नंबर असेल तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी असेल तुमची स्वतःची तर स्वतःची ईमेल आयडी इथं टाकून घ्या. नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालू शकतं. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तुमचा आधार कार्ड डिटेल टाकायचे आहे. तर इथं तुम्ही तुमचा नंबर हा आधार कार्डचा 12 अंकी नंबर हा टाकून घ्या. ते टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जेंडर विचारतील. जेंडर जे असेल तुम्ही ते इथं सिलेक्ट करून घ्या. ते केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथं तुमची जन्मतारीख टाकायची आहे. ते टाकल्यानंतर खाली तुम्हाला आधार कार्ड हे प्रूफ साठी तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. जेही तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. मी इथं आधार कार्ड सिलेक्ट करतो आहे तर मी आधार कार्ड वरती क्लिक करून घेतो. त्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड हे अपलोड करून द्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथं तुमचा इंग्लिश मध्ये वरती ऍड्रेस टाका. त्यानंतर एरिया वगैरे जो असेल तो तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर तुमच्या गाव असेल तर गाव टाका. सिटी असेल तर सिटी टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं खाली फक्त क्लिक करायचं आहे. मराठीमध्ये ऑटोमॅटिकली आलेलं असेल. सगळ्या ठिकाणी तुम्हाला इथं फक्त क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं जेही पोस्ट ऑफिस असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा तहसील टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली फक्त इथं क्लिक करायचं आहे. ते ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं तहसीलच्या खाली पण फक्त क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला इथं खाली प्रूफ मागतील डॉक्युमेंटचं. त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डचं
चं प्रूफ द्यायचं आहे. ते दिल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड हे अपलोड करून द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन वरती खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी. जर तुम्ही डिसेबल वगैरे असाल म्हणजे तुम्ही अपंग वगैरे असाल तर त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे. जर तुम्ही नसाल तर तुम्ही डायरेक्टली नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला फॅमिली मेंबरची डिटेल्स टाकायची आहे. तर मी इथं माझ्या वडिलांची डिटेल्स टाकतो आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथं तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर रिलेशन काय आहे तुमच्या वडिलांचं ते तुम्हाला इथं फादर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं जर तुम्ही तुमच्या वडिलांचा इथं मतदान कार्ड नंबर टाकला तर तुमचं मतदान कार्ड हे येण्यात म्हणजे लवकर येण्याची संभावना असते. तर त्यासाठी तुम्हाला इथे तुमच्या वडिलांचा मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशनचं पेज इन म्हणजेच तुम्ही तिथं जन्मापासून राहत आहात का त्याची इथं तुम्हाला माहिती टाकायची आहे. तर तुम्ही इथं तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं स्टेट निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं जन्मापासून इथं त्या ठिकाणी राहत आहात का तर त्यासाठी तुम्हाला इथं तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं कुठल्या ठिकाणून तुम्ही फॉर्म भरता आहात त्याची इथं प्लेस टाकायची आहे. तर मी माझ्या गावावरूनच भरतो आहे तर त्यासाठी मी इथं ते टाकून घेतो. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला कॅप्चर टाकायचं आहे. कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर फॉर्म नंबर 6 ची जेवढीही माहिती तुम्ही भरली होती ती तुम्ही बघू शकता मित्रांनो. सगळी माहिती तुम्ही चेक करू शकता की तुम्ही व्यवस्थित भरली आहे का नाही. तर तुम्हाला खाली यायचं आहे मित्रांनो. खाली तुम्हाला इथं दिसत असेल. त्यानंतर तुम्हाला ई साइन अँड सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला आर यू शुअर या ठिकाणी तुम्हाला येस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक पेज ओपन झालेला असेल. तिथे तुम्हाला आधार कार्ड नंबर हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा 12 अंकी नंबर जो आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आधार ओटीपी हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि गेट ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलला जो आधार कार्ड नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. थोडं तुम्हाला वेट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल. त्यानंतर बघू शकता मित्रांनो तुमचा हा फॉर्म व्यवस्थित रीतीने भरलेला आहे. तर त्यासाठी तुम्ही आता हा नंबर जो आहे तो सेव्ह करून ठेवायचा आहे. त्यानंतर किंवा फोटो काढून घ्यायचा आहे. तुम्ही या रेफरन्स नंबरने तुमचं ऍप्लिकेशन ट्रॅक करू शकता. त्यानंतर तुम्हाला डाउनलोड एक्नॉलेजमेंट यावरती क्लिक करून पीडीएफ सेव्ह करून घ्यायची आहे. तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन ट्रॅक करायचं असेल म्हणजे चेक करायचं असेल की तुमचं वोटर आयडी तयार झाला आहे का नाही तेही तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर तुम्हाला परत फोल्डरवरती यायचं आहे आणि ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्हाला मी फोटो काढायला लावला होता तुमचा रेफरन्स नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं तुमचं करंट स्टेटस हे सबमिट झालेलं आहे म्हणजे तुमचा फॉर्म हा व्यवस्थित रीतीने सबमिट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला 2-3 महिन्यांनी किंवा 15 दिवसात सुद्धा तुमचं वोटर आयडी कार्ड हे पोस्टाने येऊन जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी सुद्धा घर बसल्या वोटर आयडी कार्ड काढू शकतील. धन्यवाद.